ज्ञानानं माझ्यापेक्षा सगळेच मोठे आहे. परंतु एज्युटेक बद्दल जे काही आहे साहेबांनी सांगितलं मी त्याला थोडासा उजाळा देण्याचा 10 मिनिटात प्रयत्न करेल. जसं की स्कूलमध्ये आणि डिव्हिजनमध्ये जसं म्हटल्याप्रमाणे सरांनी एक चॅप्टर सरांनी शिकवायला घेतला कुठल्याही टीचरांनी तर लिमिटेड वेळ आहे. 30 मिनिटाचा 35 मिनिटाचा 40 मिनिटाचा पिरियड असतो आणि एक दोन पानाचा 3 पानाचा एखादा 1 पानाचा लेसन असतो, धडा असतो. तर काहीही कितीही प्रयत्न केला तरी तो सरांना एकच वेळेस शिकवता येतो. त्या सरांना तो 2 वेळेस 4 वेळेस शिकवता येत नाही, कारण टाइम नाही. शिक्षकांची इच्छा भरपूर आहे की मुलांना खूप चांगलं शिकवायचं, परंतु वेळ तर पाहिजे ना. आज 35 मिनिटं इथले संपले म्हणजे दुसऱ्या वर्गावर जायचे, तिथले 35 मिनिटं संपले म्हणजे तिसऱ्या वर्गावर जायचे, असं सगळं कव्हर करायचंय. आणि रोज जर एकच लेसन रिपीट करत बसले आज उद्या परवा परत, तर मग सिलेबस संपणार नाही, सिलेबसच पूर्ण कंप्लीट होणार नाही वर्षाच्या एंडिंग पर्यंत. म्हणून त्यांचं प्रॉब्लेम आहे की त्यांना ते एक चॅप्टर 2 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस 10 वेळेस विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही. इच्छा असूनही शिकवता येत नाही. आणि मग विद्यार्थ्यांची संख्या अशी आहे की 10-15% 20% विद्यार्थी असे असतात जे फास्ट लर्नर असतात. त्यांना एकदा शिकवलं लक्षात येऊन जातं. पण जास्तीत जास्त संख्या 80-90% विद्यार्थ्यांची संख्या अशी आहे की जे मिडियम लर्नर आहे, स्लो लर्नर आहे, त्यांना एक वेळेस शिकवलं तर लक्षात येत नाही. आणि मग काय आपण पर्याय शोधतो पालक म्हणून. आता मी पण पालक आहे, मला एक मुलगी माझी 12वीला आहे आणि एक छोटी आहे. आपण पालक म्हणून आपली मानसिकता काय असते, मुलगा शिकला पाहिजे, हुशार झाला पाहिजे. मग आपण शाळेत कव्हर होत नाही, स्कूलमध्ये कव्हर होत नाही, म्हणून आपण ट्युशन हा पर्याय निवडला. आता स्कूल तर 5-6 तास असते मुलांना, 5-6 तास विद्यार्थी हा शिक्षकांच्या टच मध्ये असतो. ट्युशन मध्ये तर 1 तासाच आहे, 2च तासच ट्युशन आहे. तर 5-6 तास स्कूल असून जर तिथे एक चॅप्टर 2-5 वेळेस शिकवलं जाऊ शकत नाही, तर ट्युशन मध्ये 1 तासात कसं होणार आहे, होतच नाही. आणि म्हणून एज्युटेकने खूप मोठी क्रांती केली की तो चॅप्टर, तो लेसन, तो धडा, ते सायन्सचं प्रकरण सेम जसं टीचर शिकवतात स्कूलमधले त्याच पद्धतीनं त्या स्टेपने विद्यार्थ्यांना अनेक वेळा शिकता येईल त्यांच्या वेळेनुसार. अशी टेक्नॉलॉजी एज्युटेकने डेव्हलप केली, जी कोटाचे सगळे शिक्षक हायर करून त्यांच्याकडनं हा चॅप्टर शिकवण्याचा ऑडिओ व्हिडिओ त्यामध्ये काही चित्र ऍड करून ॲनिमेशन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे रेकॉर्ड केले, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केले. शिकवताना कोण आहे, कोटाचे तज्ञ शिक्षक. आता कोटा हे शिक्षणाचं माहेर आहे, कोटाचे तज्ञ शिक्षक आहे. ते चुकाल का काही, त्यांच्याकडून काही चूक होऊ शकते का? ते तर पूर्ण भारतभर जाणार. हे सरांनी सांगितलं की 12 राज्यामध्ये एज्युटेकचं काम आहे, तर पूर्ण भारतभर आहे. चूक शिकवलं जाईल का त्याचं? परफेक्ट, अगदी परफेक्ट शिकवलं जातं. आणि ते सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करून हे असे QR मध्ये ते बंद केले. हे जे QR आहे असे इकडे मध्ये पण सगळीकडे QR आहे, ते ह्या QR मध्ये बंद केले. ह्या QR ला ओपन करण्यासाठी, स्कॅन करण्यासाठी एक सेपरेट ॲप्स डेव्हलप केला, ऑल लर्नर नावाचा. त्या ॲप्स मधून याला स्कॅन केलं की डायरेक्ट कोटाचे तज्ञ शिक्षक समोर येतात आणि आपल्याला तो लेसन, तो धडा, तो चॅप्टर शिकवायला चालू करतात. एकदा शिकवलं नाही लक्षात आलं, पुन्हा स्कॅन करता येतो, पुन्हा शिकवतात, पुन्हा स्कॅन करता येतो, पुन्हा शिकवतात. असं अनलिमिटेड टाइम जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात बसत नाही तोपर्यंत त्याला ते कोटाचे तज्ञ शिक्षक शिकवत असतात. बरं, दुसरं समजा आता ट्युशन मध्ये किंवा स्कूलमध्ये जी वेळ आहे त्यांनी ठरवून दिलेली 10 ते 5 ची, त्यावेळेतच तुम्हाला शिकता येणार आहे. त्याच्यानंतर 5च्या नंतर शिकवायला कोणी घरी येईल का? किती फीस पे केली तरी 5 लाख रुपये एखाद्या स्कूलमध्ये भरले, म्हटलं आमच्या मुलाला पहाटे 5 वाजता समजतं, तुम्ही 5 वाजता येऊन शिकवा, आहे का शक्य कुठे भारतभरात? नाही. हे केव्हा पण शिकवतं, याला केव्हा पण स्कॅन करा. पहाटे 2ला करा, पहाटे 5ला करा, रात्री 10ला करा, 12ला करा, केव्हा पण स्कॅन करा. याला विद्यार्थ्याच्या वेळेनुसार, सवडीनुसार, आवडीनुसार एक चॅप्टर अनेक वेळा शिकवण्याची शिकण्याची व्यवस्था एज्युटेक फाउंडेशनने निर्माण करून दिली. दुसरा पार्ट हा झाला, एक पार्ट समजा लेसन अनेक वेळा शिकता येतो वेळेनुसार. आपल्याला शिकता तर तसा पण येतो, असं बुक्स असलं वाचून अभ्यास करायचं म्हणलं तर अनेक वेळा शिकता येईल. पण ती वाचण्याची मानसिकता आहे का मुलांची 5 वेळेस 10 वेळेस 4 वेळेस नाहीये. एकदा वाचलं तर तो भरून जातो, दुसऱ्यांदा पण वाचत नाही. पण व्हिडिओ बघायचा म्हटलं असं ठेवून बाजूला तर बघत बसेल तो 2-4 वेळेस कळत नाही. तिकडून सर शिकवताय. जेवताना झोपताना केव्हा पण आपण त्याला स्कॅन करू शकतो. टीचर शिकवायला रेडी असतात. दुसरा पार्ट